फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर सुधीर नगरकर. ऑगस्ट 2015मध्ये जी सेटची परीक्षा झाली होती त्यामध्ये पेपर 1 जो आहे त्या पेपर 1 मधील सेट ए, तर यातील एन्व्हायरमेंटल सायन्सचे MCQ आहेत ते या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर जनरली प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक युनिटचे 5 MCQ दिलेले असतात. तर चला तर आपण या ठिकाणी आता MCQ पाहूया. तर हे जे MCQ आहेत तर 100% करेक्ट आन्सर असणारे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळं आवर्जून हे व्हिडिओ पाहायचे आहेत, म्हणजे भविष्यामध्ये कसे प्रश्न येतात याचा अंदाज आपल्याला लावता येतो. क्वेश्चन नंबर 49. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन सितू कॉन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस. म्हणजे खालीलपैकी कोणते जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळस्थानी संवर्धनाचे उदाहरण आहे. आता इथं बॉटॅनिकल गार्डन, झू, ब्रीडिंग सेंटर्स आणि नॅशनल पार्क्स, वनस्पती उद्यान, प्राणी उद्यान, प्रजनन केंद्र आणि राष्ट्रीय उद्यान असे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. आता पहिला ऑप्शन जो आहे बॉटॅनिकल गार्डन किंवा वनस्पती उद्यान जे आहे तर हे एक्स सितू कन्झर्वेशनचे उदाहरण आहे, कारण येथे वनस्पती त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर वाढवल्या जातात. म्हणजे एक्स सितू कन्झर्वेशनचे उदाहरण आहे. त्यामुळं ए हे उत्तर चुकीचं आहे. आता बी जे आहे झू, म्हणजे काय तर प्राणी उद्यान जे असतं तर ते पण उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे, कारण प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी नैसर्गिक अधिवासाबाहेर ठेवल्या जातात. म्हणून एक्स सितू कन्झर्वेशनचे हे सुद्धा उदाहरण आहे. एक्स सितू कन्झर्वेशनचे उदाहरण आहे. त्यामुळं झू हे उत्तर चुकीचे आहे पहा. त्यानंतर ब्रीडिंग सेंटर्स हे सुद्धा उच्छर या ठिकाणी चुकीचं आहे, कारण येथे प्राण्यांचे संगोपन आणि संवर्धन केले जाते, पण हे देखील एक्स सितू कॉन्झर्वेशन, म्हणजे हे तिन्ही पण येथे एक्स सितू कॉन्झर्वेशन आहे. आणि राष्ट्रीय उद्यान जे आहे ते नॅशनल पार्क जो आहे तर तो इन सितू कॉन्झर्वेशन, म्हणजे जैवविविधतेने नैसर्गिक ठिकाणी संरक्षण, म्हणजे जीवसृष्टीला त्याच्या नैसर्गिक अधिवासातच नॅचरल हॅबिटेट्समध्येच संरक्षित करणे. म्हणजे राष्ट्रीय उद्यानं जे असतात त्याच्यामध्ये नॅशनल पार्क्स आणि वन्यजीवन अभयारण्य हे याचे उत्तम उदाहरण आहेत, कारण येथे प्राणी आणि वनस्पती त्यांच्या नैसर्गिक वातावरणामध्ये सुरक्षित राहतात. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते राष्ट्रीय उद्यान हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर राष्ट्रीय उद्यान हे याचं करेक्ट उत्तर आहे. नॅशनल पार्क्स, डी ऑप्शन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 50. In which states in Western Ghat is spread and known for its rich biodiversity? जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहेत? या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत पहा. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र, कर्नाटका, केरला. आता ए हे उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्र आणि राजस्थान. तर हे उत्तर चुकीचं आहे, कारण राजस्थान जे आहे
तर त्या राजस्थानमध्ये पश्चिम घाट नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे पहा. नंतर बी जे आहे ते गुजरात मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशात पश्चिम घाट नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. आता कर्नाटक आणि तेलंगणा. आता तेलंगणामध्ये वेस्टर्न घाट किंवा पश्चिम घाट नाही, त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. त्यामुळं या प्रश्नाचे करेक्ट उत्तर कोणते आहे तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. डी हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. आता याचं स्पष्टीकरण असं आहे पहा की पश्चिम घाट, वेस्टर्न घाट हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. आता युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. हे 6 राज्यामध्ये पसरलेलं आहे पहा. आता कोणत्या 6 राज्यामध्ये ते पसरलेलं आहे तर एक महाराष्ट्र, त्यानंतर दुसरा जे आहे ते गोवा, तिसरा जो आहे तो कर्नाटक आणि चौथा जो आहे तो केरळ. आता तुम्ही म्हणाल अजून 2 राज्य कोणते आहे तर 5वा जो आहे तो तामिळनाडू आणि 6वा जो आहे तो गुजरात. म्हणजे गुजरातचा थोडासा भाग या ठिकाणी जोडलेला आहे. आणि ही पर्वतरांग जी आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर सह्याद्री पर्वत असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं तर सह्याद्री पर्वत असं म्हटलं जातं. तर या सह्याद्री हिल्स म्हणून ही ओळखले जाते आणि तेथे असंख्य दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामुळं या ठिकाणी जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनमधील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ हा ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळं डी हे उत्तर बरोबर आहे. Question number 51. The solid waste from hospital is classified as dash. म्हणजे दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण केलेला आहे. आता या ठिकाणी घनकचरा जे आहे या संदर्भात एक प्रश्न 100% या ठिकाणी विचारलेला असतो. तर हजार्डस, नॉन हजार्डस, त्यानंतर कॉम्पोस्टेबल आणि कॉम्ब्युस्टिबल म्हणजे घातक, अघातक आणि सडलेले खत आणि पेट खाणारा अशा कचऱ्यांचे प्रकार, घनकचऱ्यांचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. आता हॉस्पिटलमध्ये कोणता घनकचरा असतो तर या ठिकाणी असं उत्तर दिलेलं आहे पहा की हजार्डस किंवा घातक हे याचं करेक्ट उत्तर आहे. कारण रुग्णालयातील घनकचरा, हॉस्पिटल सॉलिड वेस्ट हा घातक कचऱ्याच्या श्रेणीत मोडतो. कारण त्यामध्ये संक्रमण पसरवणारे जैविक पदार्थ, रसायने, सुई, सर्जिकल वस्तू, औषधांचे अवशेष आणि इतर हानिकारक पदार्थ असतात. हा कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावला नाही तर त्यामुळं साथीचे रोग किंवा पर्यावरणीय धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळं हजार्डस, घातक हे उत्तर या ठिकाणी ए पर्याय बरोबर दिलेलं आहे. आता नॉन हजार्डस हे उत्तर चुकीचं आहे. कारण रुग्णालयातील कचऱ्याचा मोठा भाग हा घातक असतो, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे, अघातक नाही आहे. आता कॉम्पोस्टेबल हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. कारण जैविक रूपांतर होणारा काही कचरा जो असतो, उदाहरणार्थ अन्न उरलेले कंपोस्ट केला जाऊ शकतो, पण संपूर्ण हॉस्पिटलचा कचरा कंपोस्टेबल नसतो. त्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे. आता डी जे आहे कंब्युस्टिबल म्हणजे जळणारा. जर काही हॉस्पिटल कचरा जाळता येतो
तर सर्व प्रकारचे कचरा हा जळणारा नसतो. त्यामुळं कंब्युस्टिबल हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. त्यामुळे हजार्डस हे याचे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 52. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ एअर पोल्युटंट काउजेस ॲसिड रेन. खालीपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो. हा प्रश्न एक लक्षात घ्या की ह्या ॲसिड रेन किंवा गॅसेस किंवा केमिकल्स ह्याच्यावर 100% एक प्रश्न या ठिकाणी दिलेला असतो. तर या प्रश्नाचे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे की सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आणि अमोनिया आणि क्लोरीन हे या ठिकाणी दिलेले आहेत. आता पहिला ऑप्शन जो आहे तो सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं तर SO2 आणि NOx असंही म्हटलं जातं. तर सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. कारण या प्रश्नाचं उत्तर आहे की सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन हे उत्तर बरोबर आहे. पहा इथं. तर सल्फर डायऑक्साईड म्हणजे काय तर SO2 आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन म्हणजे काय तर NOx असं या ठिकाणी उत्तर आहे. पहा. तर इथं सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड CO2 दिलेलं आहे. पहा. त्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे. ए पर्याय चुकीचा आहे आणि C पर्याय हा बरोबर आहे. आता C पर्याय जो दिलेला आहे सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, तर आम्लवृष्टी जी आहे ॲसिड रेन हे प्रामुख्याने कशामुळे होते तर SO2 आणि नायट्रोजन ऑक्साईड NOx यामुळे होते. हे प्रदूषक वायू वातावरणात पाण्याशी H2O आणि ऑक्सिजनशी म्हणजे हे काय करतात तर H2O आणि O2 आणि इतर रासायनिक घटकांशी प्रतिक्रिया करतात आणि सल्फ्युरिक आम्ल H2SO4 आणि HNO3 तयार करतात. म्हणजे काय तर नायट्रिक आम्ल तयार करतात. HNO3 म्हणजे नायट्रिक आम्ल तयार करतात जे पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. त्यामुळं कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो तर सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन हे C हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. ए तर ऑलरेडी मी सांगितलेलं आहे चुकीचं आहे ते. आता इथं B ऑप्शन जो आहे तो ऑक्साईड ऑफ नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी दिलेला आहे. कारण CO कार्बन मोनॉक्साईड आम्लवृष्टी घडवत नाही. त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. पहा. आणि अमोनिया आणि क्लोरीन हे वायू आम्लवृष्टीमध्ये मुख्य भूमिका बजावत नसतात. त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. त्यामुळे C हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. ऑक्साईड ऑफ नायट्रोजन नाही सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड ऑफ नायट्रोजन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो तर सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड ऑफ नायट्रोजन. क्वेश्चन नंबर 53. विच ऑफ द फॉलोइंग इज अ हर्बिवरस ॲनिमल. म्हणजे खालीपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे. द साप, बेडूक, हरिण आणि कोल्हा हे ऑप्शन दिलेले आहेत. स्नेक, फ्रॉग, डिअर आणि फॉक्स हे उत्तर यामध्ये. आता हे जे प्रश्न असतात ते डायरेक्ट आपल्याला मार्क देणारे प्रश्न असतात. पहा. कारण साप जो आहे तो मांसाहारी आहे, बेडूक पण मांसाहारी आहे, कोल्हा पण मांसाहारी आहे. तर याचं हरिण हे उत्तर जे आहे तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे हरिण जो आहे तो गवत खातो. आता हरण जे असतो तो काय तर शाकाहारी प्राणी आहे. कारण जो केवळ गवत, झाडांची पाने, फळे, इतर वनस्पती खातो. आणि साप जो आहे तो मांसाहारी आहे. आणि तो काय करतो साप जो असतो तो बेडूक, उंदीर आणि पक्षी खातो.
फ्रॉग जो असतो तो मांसाहारी आहे कारण किडे लहान प्राणी खातो. फॉक्स आहे तो मांसाहारी आहे कारण लहान प्राण्यांची तो शिकार करतो, कोल्हा जो असतो तो. त्यामुळे याचं उत्तर आहे सी. सी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 54. लार्ज नंबर ऑफ पीपल हॅव अ सिरियस ॲप्रेन्शन अबाउट एनर्जी. खालपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जेच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे. तर कोणत्या प्रकारच्या ऊर्जेच्या संदर्भात लोकांच्या मनात भीती आहे, तर कोळशापासून तयार केलेली ऊर्जा, त्याला फॉसिल फ्युएल असं म्हणतात, अणुऊर्जा न्यूक्लिअर, जलविद्युत हायड्रो इलेक्ट्रिक आणि सौर ऊर्जा सोलर. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे ते न्यूक्लिअर आहे बा. आता न्यूक्लिअर म्हटलं की न्यूक्लिअर अणुबॉम्ब असं आपल्याला आठवतं, हिरोशिमा नागासाकी. तर अणुऊर्जेसंदर्भात लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीती आणि शंका, ॲप्रेन्शन म्हणजे काहीतरी शंका असतात. कारण आण्विक अपघात, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स ही चेरोनोबिल आणि फुकुशिमा यासारख्या अपघाताने गंभीर धोका निर्माण होतो. त्यानंतर आण्विक करार जो असतो, न्यूक्लिअर वेस्ट, किरणोत्सर्गी कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट ही मोठी समस्या आहे. किंवा आतंकवादाचा धोका, अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षा जोखमींनी ग्रस्त असू शकतात. त्यामुळं अणुऊर्जा म्हटलं की लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर आहे अणुऊर्जा, न्यूक्लिअर. आता फॉसिल हे उत्तर, फॉसिल फ्युल जीवाश्म इंधन हे उत्तर चुकीचं आहे. कोळशापासून तयार केलेली ऊर्जा जी असते हे प्रदूषण करतात, पण लोकांना त्याची भीती वाटत नाही कारण सर्रास ते वापरले जातं. त्यामुळं याविषयी भीती नाही, पण हे उत्तर चुकीचं आहे. आता जलविद्युत जे आहे, तर या जलविद्युत धोरणामुळे पर्यावरण समस्या तयार होतात, पण भीतीचा स्तर अणुऊर्जेपेक्षा जास्त नाही. त्याचबरोबर सौर ऊर्जा जी आहे ती पूर्णतः सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे लोकांना याची भीती वाटणार नाही. त्यामुळं बी, सी आणि ए हे ऑप्शन चुकीचे आहेत. सी, डी आणि ए ऑप्शन चुकीचे आहेत. आणि बी ऑप्शन जे आहेत, न्यूक्लिअर किंवा अणुऊर्जा या प्रकारच्या ऊर्जेच्या वापरासंबंधी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ऊर्जा संदर्भात म्हणजे पॉवर सेक्टर जे आहे त्या संदर्भामध्ये, एनर्जी सेक्टर संदर्भामध्ये एक प्रश्न हा 100% परीक्षेमध्ये येतो. त्यामुळे आपण अभ्यास करताना आपण अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे. थँक्स अ लॉट.